आज बनवूया सुरमईचा सार। तर ह्या आपण नेहमीसारख्या मालवणी पद्धतीत बनवतो। मच्छीचा सार बनवची पद्धत तीच असता, फक्त मच्छी वेगवेगळी असता। तर नेहमीप्रमाणे हय आम्ही धने आणि सुकी लाल मिरची अगोदरच भिजत घालून ठेवलेलो। आता मिक्सरच्या भांड्यात 10-12 लसूणचे पाकळे, धने, मिरची, थोडंसो कांदो, ओला खोबरा, हळद ह्या सगळं साहित्य मिक्सरला बारीक लावून घ्यायचा। या अगोदर सुद्धा आम्ही बरेच सार दाखवलं असो, तर ते सुद्धा तुम्ही चॅनलला जाऊन नक्की चेक करा। वाटाप एकदम बारीक लावून घ्यायचा, जाड रावता कामा नये आणि पाणी थोडासाच घाला, अति घातलास तर वाटाप वाटपासारख्या रावताला नाही। आता हे सुरमई घेऊन इलो असो आम्ही आणि ती आता साफ करून घेऊया। ह्याचे आपण 2 भाग करून घेतलो, एक फ्रायसाठी आणि एक आमटीसाठी। सुरमई फ्रायचा यो व्हिडिओ मी अगोदरच चॅनलला पोस्ट केले, तर तो तुम्ही जरूर जाऊन चेक करा। एका घराकडे आणलं, मीठ लावून ठेवलेलं, 2-4 वेळा पाण्यातून काढून साफ करून आता आपली ही सुरमई बनवण्यासाठी तयार असा। आमच्या चॅनलला बरेच सबस्क्रायबर्स असतात ज्यांनी फक्त सबस्क्राईब केले नाही या चॅनलला, पण ते सगळे व्हिडिओज बघत नाही, तर तुम्ही आवर्जून सगळे व्हिडिओज बघत जावा। तर आता आपली मच्छी साफ करून झालेली आहे, वाटाप देखो लावून झालेला असा। आता आपण पुढच्या प्रोसेससाठी वळूया। आमटीत घालूक कोकमा लागतली, म्हणून हे आम्ही 10-12 कोकमा घेतलं, ती धुवून बाजूक ठेवून द्यायची। मग गॅसवर एक टोप घ्यायचो, टोपात फोडणी वगैरे काही घालायची नाही, त्याच्यात डायरेक्ट या वाटाप घालायचा आणि एका उकळी येऊ द्यायची। मग त्याच्यात मीठ घालायचा, कोकमा टाकायची आणि या सार ढवळत राहायचा। उकळी येली की मग त्यामध्ये सुरमईचे पीसेस टाकायचे, जे आपणाक आमटीसाठी टाकूचे आहेत। मच्छी टाकल्यानंतर सार चमच्यान ढवळायचा नाही, एका फडक्यान किंवा पकडीन टोप धरायचो आणि मग त्याका गोल गोल फिरवायचा। तर या आपला आता तयार होता असार। रेसिपी तुमका आवडली असत तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू किसरा नको आणि बेल आयकॉनवर आवर्जून क्लिक करा आणि इंस्टाग्रामला माका कोकण कन्या 299 या चॅनलवर फॉलो जरूर करा।